छान आयडिया दिली, थँक्यू. माझं उशिरा झालं की माहिती का, असं ते काहीतरी बोलत होतो. हो, नाही आता सुरू करते मी. आता सुरू करते मी. हा, रात्रीच विचार कर चालेल. म्हणजे सकाळ उठून जावं लागेल. तर तुम्ही हा. कृपया सर्व स्वतःला म्यूट करा. प्रत्येकाने म्यूट करा प्लीज. आता मला एक सांगा की हा इथपर्यंत झालेला ना वाक्य आपल्या सगळ्यांचं. हो हो, हो. सुलभा आपलं इथपर्यंत आहे का? दिनेश होत आहे, तर हो फ्री हो, झालं. झालेलं आहे हे. हम्म. झालेला आहे ना? पुढचं वाक्य आता. हो हो. हा, इथून बरोबर. त्याच्याही पुढे झालंय. नाही नाही, हे झालेलं आहे? इतक्या का? नाही, हा, झालेलं हे नाहीये. वाक्य झालेलं आहे ना. हे शेवटपर्यंत झालं त्या झालंय. हो हे झालं. पाकगृह स्नानगृह आगच्छ तिथपर्यंत आगच्छ झालंय. म्हणलं तुला. पाकगृह स्नानगृह इथपर्यंत झाले. झालं का ते? नाही, हो. हे ऍक्च्युली व्हायचं सगळं. आता एव ठीक विपुल आहे, रिपीट प्रकाश. करू नये नाहीतरी कळलेलं नाही बरंच. रिपीट करू नाही नये. मॅडम, पहिल्यापासून सांगा जरा. हा, आता एव पासून. हा, हा, इथून वाचा. आता एव. मी वाचू मी का? ठीक वाचू? आहे. हा, वाचा. कोण? मी पल्लवी वाचते. वाचा. सुरेशः अत एव विपुलः प्रकाशः पवनः च आगच्छति. एवढ्याच हे सांगू? सांगा. हा, आ- आता आता एव म्हणजे म्हणून. म्हणूनच खूप प्रकाश आणि वारा येतो. हा, खूप प्रकाश, विपुल प्रकाश म्हणजे खूप प्रकाश आणि बरोबर. वारा येतो. हम्म. कती कक्षाः सन्ति अस्मिन्. ह्यात किती खोल्या आहेत? अगदी बरोबर. ह्यात म्हणजे या घरात. हा बरोबर. किती खोल्या हा, आहेत? किती खोल्या आहेत? विपुल हा म्हणजे खूप. विपुल आणि म्हणजे कक्षा खूप. हा म्हणजे हम्म. खोल्या. खोल्या. पवन हा आणि प्रकाश हा सगळ्यांना माहितीच आहे. हो. हा, आता पुढचं वाक्य बघूया. हे कोण वाचेल? मी वाचतो. दिनेश वाचा. वाचा. दिनेशः नवकक्षः एकः सभाजनकोष्ठ च. दिनेश हम्म. म्हणाला नवीन 9 खोल्या आहेत आणि एक बैठक खोली आहे. बरोबर, एक दिवाणखाना आहे. दिवाणखाना अगदी आहे. बरोबर. हम्म. सभाजन कोष्ट म्हणजे दिवाणखाना. पुढचं कोण वाचेल? मी आसावरी वाचू. हा, वाच. सुरेशः जलार्थं हा. किं कूपः किं कूपः अस्ति अथवा नलः. म्हणजे हम्म. पाण्यासाठी काय विहीर आहे का नळ आहे, म्हणजे काय अगदी आहे ते, बरोबर. हो ना. बरोबर, जलार्थम म्हणजे पाण्यासाठी विहीर आहे की नळ, असं हम्म. सुरेश विचारतो. आता पुढचं वाक्य बघूया. ह्यातला कोणाला काय डाऊट्स आहे का? हे डाऊट नाही, याला सरावच करावा लागणार वाक्यांचा. कळलं ना? छान. हा, हे वाचा. कोण वाचतंय? सुषमाताई वाचाल? नलेन एव कार्य भवति कूपस्य आवश्यकता न अस्ति. नलेन म्हणजे काय? नळाने. अच्छा. अच्छा. नळाने काम भागतंय, विहिरीची गरज थांबा नाही. थांबा थांबा थांबा, त्यांना सांगू द्या कृपया. अं, नळाने कार्य होते, विहिरीची आवश्यकता नाही. हा, नळानेच काम होते.
एव म्हणजे सो नळानेच काम होते, विहिरीची गरज नाही किंवा आवश्यकता नाही. अगदी बरोबर. धन्यवाद. आता पुढचं वाक्य बघूया. हे कोण वाचून दाखवेल? कीर्तीताई वाचा तुम्ही. हो, वाचते. सुरेशः अत्र किं पाकगृहं स्नानगृहं शौचकूपः इत्यादिकं सर्वमस्ति. सुरेश म्हणतात अत्र म्हणजे येथे, किम म्हणजे किती, काय काय काय, इथे काय, पाकगृह म्हणजे स्वयंपाकघर, स्नानघर, शौचकूपः म्हणजे विहीर, शौचालय. शौचालय. हा काय इथे स्वयंपाकघर, स्नानघर, शौचालय इत्यादी सर्व सर्व आहे का? बरोबर. पाकगृहं म्हणजे स्वयंपाकघर, स्नानगृहं म्हणजे स्नानगृह, शौचकूपः म्हणजे शौचालय. काही बाकीच्यांना बंद करायला सांगा ना. नाही. ज्योत्स्नाताई तुम्ही पण स्वतःला म्यूट करून घ्या. तुमच्या इथून आवाज येतोय. ताई कोणी ठीक आहे. आता पुढचं वाक्य मोरेश्वरजी वाचा. बाढं सुविशालः आवारः सुदीर्घं च अंगणम् अपि अस्ति. बाढमचा अर्थ नाही माहिती मला. बाढम म्हणजे खूप छान. छान. अच्छा, भरपूर मोठं आवार आणि भरपूर मोठं अंगण सुद्धा आहे. बरोबर. छान, खूप मोठे आकार आणि लांब सडक अंगण देखील आहे. बाडम म्हणजे दीर्घ मला आणि वाडाच वाटत. विशालाचा अर्थ जवळजवळ सारखाच आहे. हो, हम्म. बाढम म्हणजे छान. जसं हो. हिंदीमध्ये म्हणतात ना बढिया. हा हा. तर हे बढिया हा शब्द बाढम पासूनच आलेला आहे. कळलं? आता ह्या 3 वाक्यांमध्ये काही डाऊट्स आहेत किंवा काही विचारायचंय कुणाला? पुढे जायचं का? काय झालं? पुढे जाऊयात. ओके. आशिष, हे पुढचं वाक्य वाच. तर्हि सुंदरं तव गृहम् अस्तु तर्हि इदानीं गच्छामि. इदानीम. इदानीं गच्छामि. हा. तर्हि म्हणजे तर ना. बरोबर. तर तुझं घर सुंदर आहे. तर तरी पण मी आता जातो, असं आहे का? अस्तु. हा, अस्तु म्हणजे असो, तर मी आता जातो. असो, तर मी आता जातो. हा. अस्तु म्हणजे असो, तरीही म्हणजे तर. ओके. सुजाताताई, तुम्ही पुढचं वाक्य वाचा. दिनेशः गच्छ पुनः आगमनाय. जा पण पुन्हा ये. नाही, पुन्हा येण्यासाठी. आगमनाय म्हणजे म्हणजे येण्यासाठी का? येणे नुसतं नाही. येण्यासाठी. ओके. हा, फक्त ये नाही, येण्यासाठी तू जा आता. कळलं?
तर आता हे काही शब्द आहेत आणि त्याचा अर्थ मराठीमध्ये हे प्रत्येकाने 5-5 वाचून दाखवा. संगीताताई तुम्ही वाचा. हा वाचते. गृहम घर, द्वारम दरवाजा, कक्ष कमरा खोली, वातायनम खिडकी, सभाजन कोष्ठ, दिवाणखाना किंवा स्वागत कक्ष. बरोबर. सुजयाताई तुम्ही पुढचे वाचा 11 पर्यंत. हा. नदः म्हणजे नळ, कूपः विहीर, पाकगृहम स्वयंपाकघर, स्नानगृहम न्हाणीघर आणि शौचकूपः शौच लॅवेटरी शौचालय. तर्हि तर. बरोबर. हे वाक्य ह्यातले काही कळलेत का शब्द तुम्हाला? हे आता वाक्यात वापरले होते ना सर्व? सगळे वापरले होते. बरोबर. सभाजन कोष्ठ, वातायनम. हे तर्री वगैरे शब्द सोडला ना तर बाकी सगळे थोडेफार वाचल्यावरून अंदाजाने समजू शकतात. बरोबर आहे. कारण संस्कृत आणि मराठी, हिंदी हे सगळे शब्द एकामेकाला असे म्हणजे कळण्यासारखे आहेत. हो, इवन कूप सुद्धा, कूपनलिका आपण म्हणतोच, म्हणजे बोरवेलला कूपनलिका म्हणतो, त्यामुळे कूप हे माहिती आहे. तसंही. बरोबर. हो. हं. आणि हे पण काही आहेत, हे वाचा. हे प्रकोष्ठ जे आहे ते पण म्हणजे वापरलंय पण ते गेलं नव्हतं, त्यामुळे तो लक्षात ठेवायला हवा. हा. इदानीम तदानीम गेलेलं होतं. नानाविध म्हणजे ते सुद्धा मराठीत आहे. हे वाचा सोपान हा तुम्ही. शब्द सुद्धा नव्हता. वाचू का? वाचू एक का एक मी? करून वाचा. हा. आवारः म्हणजे आवार किंवा परिसर. अंगणम अंगण अंगण. प्रकोष्ठः वरांड वरंड म्हणजे पडवी किंवा वरांडा असं म्हणून. गोष्ठः म्हणजे गोठा गोशाला. पुढचं कोण वाचतंय? पुढचं कोणी वाचतंय का दुसरं? अश्विनी ते वाचा पुढचं. हा एक मिनिट. सोपान पासून ना? सोपान नाही, आसनम. हा आसनम. आसनम आसन, भाटकम भाडं किराया, सोपान स्टेअरकेस जिना सीडी, इदानीम नाऊ ऍट धिस टाइम किंवा यावेळी अभि, तदानीम फक्त मराठी वाचा चालतं. बर. तदानीम त्यावेळी, पवन वारा, नानाविधा विविध प्रकारचे. बरोबर. आता ह्यातले तुम्हाला भाटकम, प्रकोष्ठ, गोष्ठ हे सगळे नवीन शब्द आहेत. होय होय. एक विचारू का? बाकी सगळे हा विचारा. पवनला पवन हा असं नाही म्हटलं, पवन म्हटलं. पवन. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये विसर्ग चुकलेला आहे, पण ऍक्च्युली पवन पाहिजे. हा हा पवन पण प्रत्येक ठिकाणी दिसतंय. हा विचारा. अजून एक विचारू का? विचारा आपण विचारा. म कधी लावायचा आणि विसर्ग कधी लावायचा? अंगणम, आसनम आणि नपुसकलिंगी असतं. पवन. जेव्हा नपुसकलिंगी असतं तेव्हा म शेवटी लागतं आणि जेव्हा पुल्लिंगी असतं तेव्हा विसर्ग येतो. ओके. आता अंगण, आसन, भांड भाड हे सगळे नपुसकलिंगी शब्द आहेत. आणि गोष्ठ, पवन, प्रकोष्ठ हे सगळे पुल्लिंगी शब्द आहेत. आवारः. कळलं? पहिले शब्द जरा बघायला मिळतो. पहिले कुठले ह्याच्या आधीचे का? हा ह्याच्या आधीच ते मला ह्याला ड्रॉइंग रूमला सभाजन कोष्ठ. हा सभाजन कोष्ठ. वातायनम खिडकी. हा ठीक आहे. थँक्यू. ओके. पाहिजे तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हो तुम्हाला मिळेल आज किंवा तुम्ही आज उद्या मिळेल. दुपारी वाचली, तुम्ही पीडीएफ पाठवलेली ना ह्याची? पीडीएफ ती फक्त आज दुपारी वाचली. कालच पाठवलं. हा हा
PDF वर आहे. ऐकू येत नाहीये उषाताई. PDF वर आहे म्हणजे आहे, ग्रुपवर आहे. आता हे सगळे शब्द कोण वाचेल? ज्योत्स्नाताई तुम्ही हा ताई, मी वाचू का? ज्योत्स्ना बोलते मी. वाचा. कहा कह म्हणजे कोण, हा. यह म्हणजे जो, कथम कसे, इत्थम असे, शीतलम थंड. कथम आहे ना, कथमच आहे ते. कथम म्हणजे कसे, म्हणजे कसे. कसे. इत्थम म्हणजे असे, शीतलम म्हणजे थंड, उष्णम गरम, कवोष्णम कोमट, लवणम खारट, मधुरम गोड, किम काय, किमपि म्हणजे मुळीच, बिलकुल, काहीच, थोडे सुद्धा, किंचित मात्र. हा, किंचित सुद्धा, त्याला किमपि म्हणतात. किमपि म्हणजे मुळीच, बिलकुल असं आपण म्हणतो, थोडे सुद्धा. आता ह्यातले तुम्हाला नवीन शब्द म्हणजे कथम आहे, कवोष्णम पण आहे. कवोष्णम, कवोष्णम, यह, उष्णम, किमपि, हे सगळे नवीन शब्द तुमच्यासाठी. बरोबर. पण ताई, हे लवणम म्हणजे मीठला पण लवणच म्हणतात ना, आणि इथं खारट असं पण दिलंय. हो, लवणम म्हणजे मीठ आणि खारट हे दोन्ही येतं, म्हणून दोन्ही दिले पदार्थ. दोन्ही दिलेत. हो. ओके. ठीक आहे. जायचं पुढे. हो, जाऊया. नवीन आहे. इत्थम पण शब्द नवीन आहे. कोणते? इत्थम. हो. असेच प्रकार. कथम म्हणजे कसे, इत्थम म्हणजे असे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. ही पीडीएफ पाठवलेली ऑलरेडी. ही पीडीएफ पाठवलेली. पाठ कम्प्लीट झाले की सर पाठवतील. चालेल. ठीक आहे. म्हणजे आता लिहून घ्यायची गडबड नाही करत, मग समजत नाही. गरज नाही. तुम्ही जेव्हा रिव्ह्यू करता ना, परत जेव्हा अभ्यास करता ह्याचा, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल. आणि तुम्ही लिहून घ्यायचे पाहिजे तर प्रिंट आउट पण काढू शकता. नाही, पण लिहिलं तर आणखीन जरा दोनदा वाचलं जातं, म्हणून लिहिलेलं बरं वाटतं. हो, मी पण लिहिते, बरं पडतं. आता तुम्हाला संस्कृत मध्ये ट्रान्सलेशन करायचंय. हा, कोण वाचतंय हे? मी करू का सुजाता? तू घरी काय करीत आहेस? त्वम गृहे किम करोसि? करोषि किंवा करोषि. नाईस, ओके. अगदी बरोबर. त्वम गृहे किम करोषि. तर पुढचं कोण वाचेल? मी वाच. None is there at the door. दरवाजात कोणी नाही. फक्त मराठीत वाचत आहे. द्वारम किमला कोणी म्हणजे किम येणार ना. किमपि. किंचित. किमपि नाही, किंचित सुद्धा येते. किमपि म्हणजे कहपि. द्वारे कोऽपि किंवा कोऽपि नास्ति. म्हणजे कोणी. अच्छा. द्वारे कहपि नास्ति. कोणी सुद्धा म्हणजे कहपि. तर कहपि संधी केली तर कोऽपि होतं. अच्छा. द्वारे कहपि नास्ति. ओके. कळलं? आणि नास्ती पण म्हणू शकतो ना, म्हणजे द्वारे. नास्ती पण म्हणू शकतो, न अस्ति पण म्हणू शकतो. न अस्तीची संधी जुळली की ती नास्ती होत आहे. हे वाक्य कोण वाचेल? किम पठती. मी वाचतो का? पक्षी किम पठती.
थांबा, बाकीच्यांनी म्यूट करा कृपया. माधुरी ते वाचतायत. किम पठती कक्ष किम पठती. नाही 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 नाही, इथं काय दाखवते ते वाचा तुम्ही. खोलीत कोण वाचत आहे. हा, मग त्याचं भाषांतर संस्कृत मध्ये किम. किम नाही, कोणला काय शब्द आहे. बाकीच्यांनी कृपया म्यूट करा. खोलीला कक्ष आणि वाचता पठती आणि कोणला किम ना. नाही, कह. मग कक्षम कहम पठती. कक्षम नाही येत ताई इथे. इथे खोलीत म्हटलं की सप्तमी येतं. सप्तमी. हा, सप्तमी म्हणजे कक्षे असं होतं. कक्षे. अच्छा. हा, कक्षे कह पठती. कहम पठती. कह पठती. तर तुम्ही विभक्ती प्रॅक्टिस केला ना, तर तुम्हाला ह्यातलं पण कळतं की कसा अनुवाद करायचा. बरेचदा असते मध्ये किंवा दरवाजात, जसं वर दरवाजात आलं खोलीत आलं असं सप्तमीच बरेचदा असते ना त्याच्यामध्ये. हो, मग बरेचदा म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये असते, पण सगळे विभक्ती असतात. पण कुठली कशी वापरायची हे तुम्ही अभ्यास केल्यावरच तुम्हाला कळणार. त्यासाठी त्याची प्रॅक्टिस तुम्हाला भरपूर करावी लागणार आहे. संस्कृतचं मराठी करायला सोपं पडतं, पण मराठीतलं संस्कृत मध्ये करताना थोडं म्हणजे डोकं जास्त लढवावं लागतं. बरोबर, कारण तुम्ही विभक्ती प्रॅक्टिस कोण मध्ये म्हणजे सपोज हे असेल काय म्हणतो नपुंसकलिंगी किंवा काय म्हणतो अशा गोष्टी. नॉन लिव्हिंग थिंग असेल तर कोण असेल तर कह, आणि लिव्हिंग ला असेल तर किम येते ना. नाही नाही नाही, म्हणजे नपुंसकलिंगी पर्सन असेल तर कह म्हणजे कोण. म्हणजे माणसा आणि किम मध्ये पण काय किंवा कोण ना. काय ते किम म्हणजे पण काय किंवा कोण ना, पण ते बघ लिव्हिंग ह्याच्या बाबतीत किंवा लिव्हिंग थिंगच्या बाबतीत आपण वापरतो ना जास्त करून किम. किम म्हणजे कोण असं नाही, किम म्हणजे काय. अच्छा, काय तो जातो, काय अर्थाने जातो काय असं विचारतो ना आपण. ओके ओके. तेव्हा किम वापरलं जातं. अच्छा. तो जात आहे का, तो चालत पुस्तकात किमचा अर्थ कोण आणि काय दोन्ही दिलाय असं, त्यामुळे कसं असं आहे माहितीये वाटलं का. की हा, तो जात आहे का, तो बसला आहे का, किंवा काय तो वाचतो, काय तो शाळेला जातो, अशा ह्याच्या वेळेला किम विचारतात. प्रश्नार्थी जेव्हा वाक्य असतात तेव्हा किम येतं. अच्छा. बर. ओके, ठीक आहे. थँक्यू. वेलकम. आता पुढचं कोण वाचतंय. मी वाचू पल्लवी. वाचा. खिडकीतून हवा येते. वातायनात पवनः आगच्छति. पवनः की पवनम. पवनः. बरोबर. वातायनात पवनः आगच्छति. हा, पवनः वातायनात. वातायनात हे वातायनात बरोबर आहे ना. अगदी बरोबर आहे. खिडकीतून. हो, ही कुठली विभक्ती येते. पंचमी येते ना. बरोबर, हो, पंचमी आली. पंचमी एक वचन. अगदी बरोबर. आतून. हा, पुढे जायचं आपण. ओके, कोण वाचतंय. पुढचं नळाचे पाणी वाचू का. वाचा. मी वाचते ज्योत्स्ना. नळाचे पाणी थंड आहे. नळाचे पाणी थंड आहे. नलस्य जलम शीतलः अस्ति. अगदी बरोबर. नलस्य जलम शीतलम अस्ति. आता नलस्य ही कोणती विभक्ती येते, कोणी सांगाल का.
षष्टी षष्टी एकवचन. षष्ठी षष्टी एकवचन. वचन. अगदी षष्टी एक वचन. हा बरोबर. आता पुढे जायचं का? हो हो. हा, हे कोण वाचेल? मी स्वयंपाकघरात भोजन करतो. मी पाहिजे ते मो झालंय. चला ताई, हा, तुम्ही वाचाल? हो, मी पाहिजे ते मो झालेलं आहे चुकून. मी स्वयंपाकघरात भोजन करतो. अहम भोजनगृहे भोजनम करोमि. भोजनगृहे नाही, स्वयंपाकघरला कोणता शब्द आहे सांगा? पाकगृहे. पाकगृहे. करेक्ट. अहम अहम पाकगृहे भोजनम अहम करोमि. अगदी पाकगृहे बरोबर. भोजनम करोमि. आता पाकगृहे ही कोणती विभक्ती येते? सप्तमी. सप्तमी. सप्तमी कितवी? एकवचन. एकवचन. एक वचन. अगदी बरोबर. हे कोण वाचतंय? मी वाचू. शैलजाताई, तुम्ही वाचाल? शैलजाताई वाचा. तो न्हाणीघरात नाही, सह स्नानगृहे नसती. न असती किंवा नास्ती. सी नसती येत नाही, एक तर नास्ती येतं किंवा न नास्ती. असती येतं. हो हो नास्ती. हा, आता स्नानगृहे ही कोणती विभक्ती आहे? सप्तमी एकवचन. बरोबर बरोबर. गृहात. पुढचं कोण असेल? संपदाताई, तुम्ही वाचाल? मी वाचते. अंगणात बालक खेळतो. अंगणात बालक खेळतो. हे पण सप्तमीच आहे. अंगणम पंचमी असेल. अंगणम बालक खेळती. क्रीडती. क्रीडती ही अंगणम अंगणे बालकः क्रीडति. अंगणे बालकः क्रीडती. क्रीडती पण चालतं आणि खेळती पण चालतं बरं का. ताई इथं अंगणात होत नाही का? पंचमी सप्तमी होत नाही का? नाही एक मिनिट. पंचमी होतं का? पंचमी अंगणात पंचमी कसं होईल? नाही होत का? एक मिनिट. पंचमी कशी होईल? कुठल्याही स्थानदर्शक की जेव्हा येतं की नाही तेव्हा सप्तमीच येते. मुलगा कुठे खेळतो? अंगणात खेळतो. अंगण म्हणजे एक स्थान आहे ते. तय्या. सप्तमी तय्या. बरोबर आहे. सप्तमी येतं. आता हे वाक्य कोण वाचेल? तो यावेळी येथे येत नाही. यावेळीला काय शब्द? इदानीसह इदानी यत्र. कोणतरी एकट्याने वाचा. वासंतीताई, तुम्ही वाचा. तुम्ही बाकीच्यांनी मौट करा, तुम्ही मनात बोला. वासंतीताई. हो, वाचते ताई. हा, तो यावेळी येथे येत नाही. सह इदामी मा इदानीम गच्छति. म्हणायचं. इदानीम मा गच्छति. नाही, इथे येत नाही. तुम्ही बाकी सगळ्यांनी कृपया म्यूट करा, त्यांनाच प्रयत्न करू द्या. सह इदानीम. येथे म्हणजे काय सांगा बरं? अत्र. हा, बरोबर. सह इदानीम अत्र मा गच्छति. नाही. मा म्हणजे काय? नको. इथं नको असं नाहीये, नाही असं आहे. नाहीला कोणता शब्द आहे? नसती. न. मग एतला काय आहे शब्द? नाही लक्षात येत. सह इदानीम अत्र
न आगच्छति. ओके. हा, मी न आगच्छति फक्त अत्र नव्हते म्हणाले, न आगच्छति झालं होतं. सः इदानीम् अत्र न आगच्छति असं. बरोबर. थँक्यू. वेलकम. आता विद्याताई, पुढचं हे वाक्य तुम्ही वाचा. घराचा जिना मोठा आहे. जिनाला नाही माहिती शब्द. सोपानः. सोपानः. आणि घराचाला काय म्हणाल? गृहे येईल का? गृहस्य सोपान. एक मिनिट, बाकीच्याने कृपया म्यूट करा, त्यांना प्रयत्न करू द्या ना प्लीज. ओके. गृहस्य सोपानम. आहेला अस्ति आहे, पण मोठाला पण नाहीये ते. विशालः. हा. गृहस्य सोपानः विशालः अस्ति. ठीक आहे. गृहस्य सोपानः विशालः अस्ति. बरोबर. घराचे, आता गृहस्य ही कोणती विभक्ती आहे? षष्ठी. षष्ठी. कितवी? एकवचन. एकवचन. बरोबर. आता पुढचं वाक्य सोपानः गृहे नाही होऊ शकत का? नाही, गृहे म्हणजे घरात जिना असा थोडीच आहे, घराचा असा आहे. ओके. हा. ओके. आणि आपण म लावतो ना, म्हणजे सोपानम लावायचं का सोपानः ते कळत नाही, म्हणजे म कधी लावायचं. शब्द सोपानः आहे. म्हणलं की सोपानम असं पण होतं ना? नाही, कसं आहे माहिती का, सोपानः पुल्लिंगी आहे हा शब्द. ओके. हा. मग ते अच्छा, विसर्ग लावायचा. हा, विसर्ग लावायचा. जर नपुंसकलिंगी कोणताही शब्द असेल आणि ती वस्तू मोठी असेल तर मग ते विशालम होतं, कारण ते विशाल हे विशेषण आहे. इथे पुल्लिंगी असल्यामुळे विशालः झालं. जर कंदुकम असतं तर कंदुकम विशालम अस्ति, म्हणजे चेंडू मोठा आहे. ओके. नाही, मला जरा कन्फ्युज होते थोडस. मग कधी लावायचं ना विसर्ग? हा, नाही, जो शब्द विसर्गवाला असतो, पुल्लिंगी असतो, तो पुल्लिंगीच असतो. ओके. तो तुम्ही जिना लक्षात म्हणजे. ठेवा. हा, तो जिना. तर सोपानः. आणि विशाल म्हणजे ते जर आता हे इथं पण ते विशेषण झालं ना, विशाल अस्ति म्हणजे. हा, विशाल हे विशेषण आहे, म्हणून ते पण पुल्लिंगी झालं. हा. आणि मग कधी लावतो मग आपण? नपुंसकलिंगी शब्द असतील तर. ओके. ठीक आहे. ओके, थँक्यू. ओके. हा, वेलकम. पुढचं कोण वाचेल? मी वाचू का, सुषमा? हा, वाचा. विहिरीत पाणी आहे. कूपेन जल अस्ति. कूपेन नाही येत. कूपे. अच्छा. कूपे जलम अस्ति. ओके. बरोबर. आता पुढचं कोण वाचेल? ताई, जल हे, एक मिनिट ताई, एक शंका आहे. जल हे नपुंसकलिंगी म्हणून जलम झालं का? हो, बरोबर आहे ना? बरोबर आहे. स्नानम न करोति. एक मिनिट. सगळ्यांनी कृपया म्यूट करा, एकानेच वाचा. अश्विनी ते तुम्ही वाचा. तो स्नान करीत नाही. सह स्नानम न करोति. अगदी बरोबर. सह स्नानम न करोति. थँक्यू. ओके. हे वाक्य कोण वाचेल? वाचू का परत? मी वाचू का? वाचा पल्लवी. कोणी आहे? वाचा पल्लवी. मी बगीचात जात नाही. अहम उद्याने न गच्छामि. अगदी बरोबर. आता ह्याच्यातली कोणत्या शब्दाची कुठली विभक्ती सांगाल का?
हा उद्याने उद्याने हा सप्तमी ती सप्तमी उद्यानमची सप्तमी एकवचन एक वचन. सप्तमी एकवचन. अगदी बरोबर. बरोबर. पुढचं वाक्य कोण तेथे वाचेल? कोण खेळतो? ते मोरेश्वरजी तुम्ही वाचा. तो तेथे कोण खेळतो? तत्र तत्र कः कः क्रीडति क्रीडसी क्रीडती. बरोबर. तत्र कः तत्र क्रीडती. कः क्रीडती. बरोबर. पुढे जायचं आपण. दिलीपजी हे वाचा. या घोडा भागे धावतो. अश्व बागेन धावते. नाही बागेला कोणता शब्द आहे संस्कृत मध्ये? उद्याने. थांबा ना उद्याने. जरा, हाताने सांगू दे की. अश्व उद्याने धावते. अश्वः उद्याने धावती. हम्म. उद्याने परत ही कोणती विभक्ती आली? सप्तमी एकवचन. एक वचन. बरोबर. ह्याचा अनुवाद करा. स्त्री भोजने लवणम. जेवण खारट आहे. मी सांगू? जेवणात कोणी सांगितलं जेवणात जेवण खारट आहे? भोजनात मीठ असते. मी सांगितलं. माधुरी. जेवणात मीठ आहे. जेव्हा अस्ती येतं ना तेव्हा आहे असं समजायचं. मग भोजने म्हणजे म्हणजे मीठ. जेवणात सप्तमी एक वचन. मग लवणम म्हणजे मीठ, म्हणजे जेवणात मीठ आहे. अच्छा. हा नाही मग याच्यात जेवण खारट आहे असं पण नाही होऊ शकत. तसं होऊ शकतं कसं ना, ते करणार पण ते? दिलंय बघा वाक्य तिथे. हा बरोबर. हा ओके. हा. पण हे ताई कोण वाचेल? एक मिनिट, जे